रंगदार ढंगदार सादर करीत आहोत श्री बिरदेव ओविकार मेंढके मंडळ वाशी. ऐका तर ढोलाच्या तालावर कथा श्री बिरदेव लग्नाची. सुंबरान मांडल सुंबयारान मांडल सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला मांडल सुंबयारान मांडल सुंबयारान कुणाला सुंबयारान कुणाला पांढरीच्या देवाला माझ्या वासी अवघड खानाला पांढरीच्या देवाला माझ्या वासी अवघड खानाला लिंगाला सुरवंतीच्या बाळाला साऱ्या विघ्न कालाला आगानीच्या लोळाला तांब्या जाळ देवाला देवाचे वंदून जातो माझ्या मार्गाला जातो या जराला मैमालही वासीला पचन गौंडा आवचना पचन गौंडा कुंभार मानक तळनव्वा चंदिक चंदीनो तंगे नीरक बंदीनो अका माझ्या या माईला अन सांगो तो ऐक जोगी स्वावच तुझ्या जोगी भावच माझ्या जोगई सोगई आलो मी बिया बघून करण्यासाठी लग्न करण्यासाठी मला माझे तावस तो मला पाहिजे तावस तो बघाया बोलताने एवढं बघाया सांगताने अक्का माझी व मायेवा बोलायाला लागले
स्वतः मात्र बनी झुकती भाऊजबिरिका. मी बघून आलोय अक्का मायेवा, पण आता मला मागशील त्या वस्तू देतील का आता तू या ठिकाण्याला? असं म्हणल्या बरोबर स्वतः मात्र काय पाहिजे तुला सांग देवा ह्याच जाग्याला. आराम होराया म्हणून मागू लागला. आराम होरायाचं नाव घेतल्यानंतर या अक्का मायेवानं मात्र काय सांगितलं ह्या तान्या बिरदेवाला? जेवढ्या तुला रामराया पाहिजे तेवढ्या मात्र त्या देवाऱ्याच्या कुलीला जितक्या पाहिजे त्या तितक्या घे. अका हे झालं, परंतु आता अनेक वस्तू मला पाहिजे ह्या जाग्याला. आणि घोडा पाहिजे मला बसण्यासाठी त्या टायमाला. आणि घोडा यो कसा सांगतो आई कुठल्या बाजूला? त्या सत्य धर्माला स्वतः मात्र घोडा मागितल्या बरोबर अरे बिरापा रावला पाठीमागल्या बाजूला आपल्या पागत अनेक प्रकारचा घोडा आहेत, कुठला पाहिजे ते नेजा त्या वेळेला. डिंब्या सांगतो आधी नको लागू नदी, घुमक्या सांगतो आधी नको लागू नदी, तुला भिणार नाही र कधी, 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 तुला भिणार नाही र कधी. किटाव काय मला खोड बळ होऊन काढतोय सकळ, थाप मारतील का, थाप मारतील का सांगतो आधी, तुला भिणार नाही र कधी, 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 तुला भिणार नाही र कधी. वाटू सांभाळतो हा साथीदार, सुरते यावे तुम्ही तालावर, सुर देतील का, सुर देतील का सांगतो आधी, तुला भिणार नाही र कधी, 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 तुला भिणार नाही र कधी. वासे कानाची कुरुपा शिरी, बिरुशाहीर चाल करी, मागतो वरदान, मागतो वरदान द्यावे आधी, तुला भिणार नाही र कधी, 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 तुला भिणार नाही र कधी. त्यावेळेला सुद्धा का माईवा बोलत होती पागतला घोडा घेऊन जा म्हणल्या बरोबर ताना बिरापा काही बोलत होता आनंदात त्या जाग्याला. असला घोडा अक्का मला नको आहे, तू घोडा असला तसला नको आहे मात्र त्या टायमाला. अग्नीचा पाणी पिणारा, लोखंडाचं चंद खाणारा, असा कुलप्या घोडा पाहिजे मला त्या टायमाला. अशी लागला होता बोलायला, एक कळ दाबली की अक्का आकाशाला जाणारा, एक दुसरी कळ दाबली की धरतरीला येणारा. असा घोडा पाहिजे म्हणल्यानंतर तो घोडा इथं मिळणार नाही बाळा, सांगतोय तुला. ह्या घोड्यासाठी गेलं पाहिजे आपण आता या वरविंदर सभेला कैलासाच्या गादीला. बोल्या देवा शंकराकडनं ह्यो घोडा तुला मिळाला तर मिळाला बरं का, पण गेलाच पाहिजे तू त्या कैलास गादीला. एवढे म्हणल्यानंतर त्या टायमाला तान्या भगवंतानं मनाचा विचार करायला, वाट लागला आनंदा चालायला. अन वाट बघा चालत, 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 वाट बघा चालत. गेला कुठं निघून, गेला कुठं निघून, वला विंद्र सबला पहिला सगादीला, वला विंद्र सबला वला कुठं निघून, वला विंद्र सबला पहिला सगादीला. कयाला सगादीला, कयाला सगादीला, दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला, कैलासाच्या गादीला, कैलासाच्या गादीला, दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला, बाहेरल्या
दरवाजाच्या तोंडाला जाऊन उभा राहिला त्या जाग्याला. आणि या कैलासपती देवाला नमस्कार त्यानं आता करायला. घोड्याचं नाव सांगितल्यानंतर या भोळ्या देवाने काय सांगायला सुरुवात आता करायला. स्वतः मात्र त्या सत्य धर्माला, घोडा मात्र बाळा तुला दिन, परंतु त्या सत्य धर्माला प्रकार काय घडला मात्र त्या टायमाला. एक कळ दाबली की आकाश मात्याला उडणारा, दुसरी कळ दाबली की खाल मान्य खंडाला, स्वतः मात्र धरतीला येऊन टेकणारा असा घोडा मात्र त्या टायमाला. त्या घोड्यावरून स्वतः बिरापा तुझा हात डोका मोडल बिरका, तू घोडा तू नको तू घियाला. आणि त्या घोड्याचं काम तुला जमणार नाही मात्र त्या टायमाला. असं म्हणल्याबरोबर स्वतः बोलत होता भोळ्या देव शंकराला ताना बिरापा, देवा तू एकदा बसून एकदा कळ दाबून तू त्या वेळेला मला दावतील का आता या जागेला. असं म्हणल्यानंतर या भोळ्या शंकरानं त्या टायमाला प्रकार काय काढला त्या टायमाला. वचन दिलेला होता भोळ्या देवाना आनंदा, परंतु त्याच जाग्याला भोळ्या देवाने प्रकार काय केला पुढल्या बाजूला. घोडा स्वतः मात्र तो अग्नीचं पाणी पिणारा, लोखंडाचं चन्न खाणारा, शीस भरीवला वारला त्या वेळेला. आणि या बिरदेवाच्या हातामध्ये आता द्यायला स्वतः कैलासपती भगवंत आनंदा बसला वारूवरती, एक किळ दाबली आकाश मात्याला वारू उडीवला. आणि उडवल्याला ना वारू त्या जाग्याला. दुसरी कळ दाबली धरतीला वारू उतरला, आणि देव खाली उतरून त्या तान्या बिरापाला त्या वारूवरती बसविला. आणि बसवल्यानंतर येताना बिरदेव त्या टायमाला. एक कळ त्यानं दाबायला वारू आकाश मात्याला उडवायला, दुसरी कळ दाबायला धरतरीला वारू आनंदा त्यानं उतरायला. आणि देवाच्या म्हणण्याप्रमाणे या बिरापाने करणी करून दावली. आणि करणी करून दावल्यानंतर या तान्या बिरदेवाला काय लागला होता देव बोळा बोलायला. बोल आदिव शंकर बोलत होता तान्या देवाला, जा बाबा घोडा घेऊन तो आता मान्य खंडाला. आणि घोडा मग घेऊन गा, घोडा मग घेऊन घेऊन या घोडा देवा घेऊन कुठ निघून या आला कुठ निघून वाडीला या वयराळ वाडीला. सराबाच्या वाड्याला, सराबाच्या वाड्याला, सोनाराच्या गलीला, सोनाराच्या गलीला. तर त्या पूर्वी कालाला काल माने खंडाला या सराबाच्या वाडीला नंतर देव निघून आल्यानंतर प्रकार काय घडायला. त्या वैराळवाडीला उभ्या गलीला सोनार दुकानाला निघून देव जायला. आणि गेल्यानंतर या तान्या बिरदेवाने या सोनाराच्या बाळाला काय सांगायची सुरुवात आता पुढे रे करायला. स्वतः मात्र त्या सोनार दादासनी बोलत होता, स्वतः त्या सत्यधर्माला, बाबानो तुमचा काय असेल ते दाम घ्या, परंतु 14 जुळ्यात नगदी चुड मला सोन्याची कंगन करून पाहिजेत ह्या वेळेला. असं म्हणल्यानंतर काय हरकत नाही म्हणू लागला त्या टायमाला. सर्व सारा आनंदा सोनार त्यांनी जमा गोळा करायला, आणि ताबडतोब त्याच वेळेला आणि जमा गोळा करून जमा गोळा करून तान्या माझ्या देवाला, तान्या माझ्या देवाला. सोन्याची कंगन, सोन्याची कंगन, नगदी बाला चुडर तयार करून. देवाला दिल्यात, देवाला दिल्यात. देवाला
लागलीला. जाऊन सर्व सारे सोनार त्यानं जमा गोळा करायला आपले काम लागला होता कसं सांगाय त्या टायमाला. बाबानो जसा तुमचा दाम असेल तसा घ्या बरं का, लवकर मला सोन्याची कंगन द्या बरं का. देवाच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व सोनारांनी त्या टायमाला सर्व सोनार आनंदात म्हणून ते स्वतः सर्व 14 जुळ्या कंगन तयार केली त्या वेळेला. आणि तयार केल्यानंतर प्रकार काय आता घडायला. देवाने संगतीला गेला एक सोन्याचा सिंग सोट्या घेतला होता हातामध्ये तयार करून त्याच वेळेला. आणि तिथून देव निघाला मात्र जशी वाट चालत मात्र त्या टायमाला स्वतः या अग्नीचं पाणी पिणारा लोखंडाचं चन्न खाणारा वारू सज्ज केला. वारूवरती भगवंत बसला निघून गेला होता कुठल्या जाग्याला. आणि चला बघा निघून निघून गा, चला बघा निघून निघून गा. केळी नारी नगराला नगराला गा, केळी नारी नगराला नगराला गा. केळी नारी नगराला नगराला गा, नगराजवळ जाऊन जाऊन गा. पानू त्याच्या वाटाला वाटला गा, पानू त्याच्या वाटाला वाटला गा. वारू त्यानं उतरला उतरला गा, गाड्या देवा कमल्याच कमल्याच गा. पाल मरल देवान देवान गा, पाल मरल देवान देवान गा. तर त्या केळीनारी नगराला पानू त्याच्या वाटाला वारू भगवंतानं उतराला काळ्या कांबळ्याचं पाल मारून त्या वेळेला. तरी देव मात्र वैराळाच्या रूपात मात्र त्या टायमाला स्वतः मात्र ती नगदी चुड सोन्याची कंगन सिंग सोट्याला अडकून स्वतः मात्र त्याच सती धर्माला बसल्यानंतर रोजीच्या रोजाला नीतीच्या नेमाला या नगरामध्ये प्रकार काय घडला होता या पहिल्या सत्याचा योगाला. सवळच्या पाऱ्याला सासूगिरीच्या सुना माया घरच्या आनंदा लेकी पाणी भरण्याकरिता चित्रावली चुंबळ मृडावरली घागरवर का. संगतीला घेऊन वाट चालत मात्र निघून आल्या होत्या आता बिरुकुंच्या जाग्याला. तर त्या पानू त्याच्या वाटाला आल्याल्या वैराला दादा बसी त्याच वेळेला. अन वैराळ दादाला या दादाला नेतराने पाहिला, नेतरानं पाऊला ग पाऊन नेतरानं पाऊन. नगदी दादा चुडगा नगदी दादा चुडगा या चुडगा सोन्याची कंगन. नेतरानं पाहिल्या या पाहिल्या नेतरानं पाहिला नेतरानं पाहिल्या या पाहिल्या नेतरानं पाहिल्या. लावला शिराला विचार केला मनाला. बाईले नग येच बाईले नग गरीबाच नवग. सासूगिरीच्या सुना माया घराच्या लेकी सोन्याचं कंगनात नगदी जुडत नगदी स्वतः मात्र ती चुडबिरी का. नेत्राने पाहिलं हात लावला तिने आता शिराला विचार केला मनाला. आता हे जेव्हा मन आपलं बसलं पण हे गरीबाचं आमचं लेणं नव हे लेणं आपल्या गावात आता कुणाचं असावं बिरू पुढल्या बाजूला. तर स्वतः लेणं लिहाली तर सुता नारंद राजाची लेख ती खटणी कामावंता
तीच काय लिहिली तर लिहिली का आमचं हात नाही गोष्ट घडणार नाही याच वेळेला. म्हणून निघून गेल्या पाण्या जेलाला पाणी घेतलं ही बातमी जाऊन पाहिजे आता खडण्या कामाबाईला सांगायला. अशा या बाया मात्र निघून कोणत्या जागेला आता जायाला. निघून गेल्या होत्या त्या केळी नारळी नगराला राजाच्या महालाला. राजाच्या मालाला गेल्यानंतर त्या टायमाला खडण्या कामागा भगवंतीला खडण्या कामागा भगवंतीला. ह्या बाया निघून गेल्याने काय लागल्या होत्या बातमी सांगायला आमच्या गावा खायल्या बाजूला पानू त्याच्या वाटला एक वैराळ आलाय आणि त्या वैराळाकडे मात्र दागिना अशा पद्धतीचा आहे म्हणून लागल्या सांगायला. लेणं स्वतः मात्र जन्मावर जाण्याचा हायत बिरिका 14 जुळ्या नगदी चुड सोन्याची कंगन बिरिका गोरगरबाची नवत खडणे कामवा तूच काय लिहिलीस तर लिही त्या वेळेला. आणि हे लेणं बाई तुझंच आहे म्हणून तिने बातमी आता द्यायला जशी बातमी दिली तिथून पुढच्या बाजूला ऐकून घेतलं आनंदा खडण्या कामावंतीनं आणि त्या सती धर्माला. काय लागली होती खडणी काममा बोलायला आपल्या दासीला बोलवून घेतली जवळच्या बाजूला ही बातमी जाऊन सांगा आता माझ्या बापाला. आणि स्वतः मात्र जावा आता या बापाकडे पाहून त्याच्या वाटाला एक वैराळ आलाय बरी का जन्मा इथून माग पण असं लेणे आलं नाही आणि इथून पुढे पण असं लेणं येणार नाही या वेळेला. आणि कोण लेणार सुद्धा नाही असं लेणं आहे म्हणून ही बातमी या राजाला या दासुदी बाई लागल्या होत्या आता सांगायला. तवा पाहिजे तुमच्या खडण्या कामावंतीला असं जाऊन सांगा माझ्या बापाला. एवढं म्हणल्यानंतर या 4 जणी निघून गेल्या या बापाच्या जवळ आता बाजूला. आणि बापाला त्या बोलत्या बापाला या सांगित्या बापाला या बोलत्या बापाला या सांगित्या. दासी गेल्या निघून दासी गेल्या निघून एवढ्या बॅगा टायमात तुमच्या बॅगा लिकीला तुमच्या बॅगा लिकीला आमच्या बॅगा गावाला पानू त्याच्या वाटला. एका आला वैराळ एका आला वैराळ आतापर्यंत पण आलं नाही आणि इथून पुढे पण येणार नाही असं मात्र त्याच्याकडे नगदी चुडा आहे सोन्याची कंगना आहे त्या वेळेला. आणि हे लेणं तुमच्या लेकीच आहे त्या टायमाला आम्हा खडण्या कामाबाईला आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला इथं जावा म्हणून सांगितलं बरं का. स्वतः मात्र दासी सांगत गेल्या स्वतः त्या राजाच्या लेकीच्या बापाला. एवढ्या म्हणल्यानंतर त्या टायमाला त्यावेळी स्वतः राजाची लेक लाडकी त्या सती धर्माला राजानं मनाचा विचार केला लेकीचा हट्ट पुरवला पाहिजे म्हणून करता बोलवून घेतलं कुणाला. आणि बोलवून घेतला आता कुणाला जाऊन सांगा त्या सोनार बाबाला त्या टायमाला बोलवून घेतला त्या संधी शिपायाला लावून दिले त्या पानू त्याच्या वाटला. आणि पानू त्याच्या वाटला पानू त्याच्या वाटला.
आमच्या राजाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही आलो तुम्हाला सांगायला. तुम्हाला बोलावणे केले मात्र आपल्या नगराला, त्यावेळेला राजाच्या वाड्याला. आणि स्वतः मात्र त्या खडण्या कामावंतीला हे तुमचं लेणं घालायचं आहे असं म्हणून सांगितल्याबरोबर स्वतः मात्र ते वैराळ काय बोलत होता त्या संधी शिपायाला. जाऊन सांगा तुमच्या मात्र राजाला त्या टायमाला, मी जर तुमच्या गावात यायचं असेल तर त्या टायमाला जाऊन सांगा त्या नारायण राजाला असं येणार नाही बाबा ह्याच जाग्याला. हे लेणं जर तुमच्या लेकीला लिहायचं असेल तर ह्याला फार नियम आहे त्या वेळेला. केळी काम रवलं पाहिजेत मात्र आता पुढल्या बाजूला. केळीचं काम रवलं पाहिजे तर उसाचा मांडव घातला पाहिजे, आंब्याची तोरण सोडली पाहिजे, नारळीचा छोत दिला पाहिजे, भट्ट ब्राह्मण सांगितले पाहिजे त्या वेळेला. भट ब्राह्मण बोलवून त्या टायमाला विद्या बोलला पाहिजे, जसा विद्या बोलतील तसा धडी धोत्राचा मध्ये पडदा धरून त्याला आनंद काढून त्या वेळेला. तेव्हा मी एक कंगन त्याच्या राजाच्या लेकीला चढवीन असं म्हणून सांगितल्यानंतर ते दासोद निघून आलं राजाच्या जवळ या बाजूला. जसं काय त्या वैरा दादाने सांगितलं तसे बातमी लागली होते नारायण राजाला दियाला. अन राजाला सांगायला लागेल.